हिंगोली पोलीस कवायत मैदान येथे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। हिंगोली पोलीस कवायत मैदान इथे 2 दिवस क्रीडा महोत्सव होणार असून जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ, औंढा नागनाथ तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, हिंगोली तालुका अधिकारी कमलाकर सांगळे, सेनगावचे संदीप वळकुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। हिंगोलीत हा कार्यक्रम 2 दिवस चालणार असून क्रीडा महोत्सवात खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, संगीत खुर्ची आणि विविध क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। जिल्हा कृषी व क्रीडा महोत्सव 2024 साठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी उपविभागीय कृषी अधिकारी वाघसाहेब, सर्व तालुका कृषी अधिकारी आणि या जिल्हा क्रीडा महोत्सवासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले जिल्ह्यातले सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनींनो, मला वाटते हा इव्हेंट आपण जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर आयोजित करतोय। कारण मला जॉईन झाल्यापासून तर काय आपण तो आयोजित केलेला नाही। मला लोखंडे साहेबांच्या काळामध्ये तो इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेला होता आणि त्यानंतर मोठा कालावधी गेल्यानंतर आता हा आपण इव्हेंट ऑर्गनाईज करतोय। खेळाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रुटीन आपले डे टू डे वर्क आपण करतोच, पण खेळ एखादा आपला साथीला असला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते। हार जीत हा नंतरचा भाग आहे, पण त्याच्या खेळाच्या माध्यमातून मात्र आपल्याला एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते। आपण या ठिकाणी खेळाच्या बरोबरच सांस्कृतिक कलेचे सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन केले। ते महादेवाचं डिस्प्ले असेल किंवा वारकरी दिंडी असेल, सगळ्या माध्यमातून आपण जे काही आनंद या जिल्हा क्रीडा महोत्सवाचा घेत आहोत तो या ठिकाणी दिसून येतोय। या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजचा जो काही आज आपण 2 दिवस जो काही जिल्हा क्रीडा महोत्सव आयोजित करतोय त्याचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो। या क्रीडा महोत्सवामध्ये जे काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सांघिक इव्हेंट्स आहेत, वैयक्तिक इव्हेंट्स आहेत आणि चर्चा करताना मला असं दिसलं की सगळ्यात इंटरेस्टिंग इव्हेंट जो सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना